महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारामध्ये मी आता उभा आहे। अगदी स्कंद पुराणापासून ते वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथामध्ये आजवर तुळजाभवानीचा उल्लेख आलेला आहे। राजा शिवछत्रपतीची तर ही कुलस्वामिनी। अशा या आदि भक्तांनी वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार अर्पण केलेले आहेत। या अलंकारामध्ये आहेत सूर्यहार, रत्नहार आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे राजा शिवछत्रपतीने दिलेला ऐतिहासिक हार। या सगळ्या अलंकाराचं दर्शन करण्यासाठी स्टार माझाची टीम थेट तुळजाभवानीच्या खजिना रूम मध्ये जाणार आहे। हा योग फार कमी लोकांच्या वाटेला आहे। म्हटलं तुम्हाला की आई जगदंबेचे अलंकार जिथं ठेवलेले आहेत तिथं जाण्याचा योग खूप कमी जणांच्या वाटेला येतो। तो योग आज माझ्या वाटेला आलेला आहे। ही ती स्ट्रॉंग रूम आहे की ज्या ठिकाणी हे सगळे जे शिवकालीन असतील किंवा अगदी स्कंद पुराणापासून भाविकांनी दिलेले जे अलंकार आहेत ते अलंकार इथं ठेवलेले आहेत। तुम्ही बघताय खूप सारी सिक्युरिटी इथं आहे। पीडी कुलकर्णी आहेत इथले की ज्यांना इथे या कामासाठी नियुक्त केलेलं आहे। पुजारी मंडळाचे अध्यक्ष आहेत, तहसीलदार आहेत, वन विभागाचे कर्मचारी आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या अलंकाराची रक्षा करण्याचं, याचं रक्षण करण्याची ज्यांची जबाबदारी आहे, ज्यांना परंपरागत हा मान मिळालेला आहे की इथून अलंकार काढून देवीच्या अंगावरती चढवण्याचा, ते महंत चिलोजी बुवा माझ्यासोबत आहेत। बुवा मला सांगा, ह्या ज्या चाव्या आहेत या चाव्या तुमच्याकडे किती असतात आणि ह्या कशा ठेवलेल्या असतात? मुळात ह्या चाव्या माझ्याकडे बाहेरच्या दाराची एक असतील, मधल्या अलंकाराच्या पूर्ण तिजोरीच्या असतात। ते आमच्या इथं शेपमध्ये तिजोरीमध्ये आम्ही ठेवतो आणि त्याची जिम्मेदारी सगळी आम्ही स्वतः, आमच्या कमरेलाच एक चावी असते। बरं, मग तुमच्याकडे एक चावी आणि मग बाकीच्या चाव्या कोणाकडे? बाकीची ते एक चावी फक्त मंदिर ऑफिसकडे असते, मॅनेजर साहेबांकडे। बाकीच्या सगळ्या तुमच्याकडे? हो। आणि याचा मान पण तुम्हालाच आहे अलंकार? हो। काय मान आहे तो? घालण्याचा आणि काढण्याचा आणि याची सुरक्षतेचा। महंत मला सांगत होते की ज्या वेळेला देवीच्या अंगावरती हे सगळे अलंकार चढवले जातात, उतरवले जातात, यावेळेला हे महंत तिथं असणं गरजेचं आहे। मग तुम्ही बघताय की हे अलंकार इतके अमूल्य आहेत की यांचं रक्षण करणं हे मंदिर संस्थांची एक वेगळी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आजपर्यंत तरी हे मंदिर संस्थान समर्थपणे पार पडत आहे। चला या स्ट्रॉंग रूम मध्ये जाऊया आणि बघूया की हे अलंकार ठेवलेत तरी कसे। स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपती म्हणजे भोसल्यांची कुलदैवता आई तुळजाभवानी। शिवाजी महाराजांनी तुळजाभवानीला एक वेगळा हार अर्पण केलेला होता, ज्याची महाराष्ट्रभर सातत्यानं चर्चा होत असते। तोच हार या दागिन्याच्या पेटीमध्ये आहे। महंत चिलोजी बुवा म्हणजे इथे जे अनेक मठ आहेत त्या मठापैकी एक असलेला मठ आहे, त्या मठाचे ते प्रमुख आहेत आणि यांनाच तो अधिकार आहे। मी मगाशी तुम्हाला सांगितलं की या अलंकारांना हात लावणं, या अलंकारांना घेऊन जाऊन देवीजींच्या चरणी किंवा देवीजींना अर्पण करणं, या सगळ्यांचा अधिकार जो आहे तो चिलोजी बुवांना आहे। आणि चिलोजी बुवाच आज आपल्याला सांगणार आहेत की हे अलंकार किती महत्त्वाचे आहेत, कशी आहेत, त्याची घडण कशी आहे। चिलोजी बुवा, मला जरा सांगा हे कसं आता तुम्ही उघडणार आणि याचं सील वगैरे कसं असतं? याचं सील वगैरे आम्ही ही ज्यावेळेस देवीला मधून घालून आलं की चेक करून आम्ही ही सील लावतो आणि ह्याच्यावर धार्मिक मॅनेजर, प्रशासन, तहसीलदार साहेब आणि माझी स्वतःची एक, अशा 3 सह्या असतील त्याच्यावर। आता आपण उघडूया। आता हे आपण उघडायला लागलो। आता ज्यांच्या सह्या आहेत ती सगळी मंडळी आहे का इथे? हजर आहेत। 1 2 हा देवीचा मुकुट आहे। हा वरती छत्र आहे, साईडला तुरा आहे मोत्याचा, इथं कळस आहे। त्या मुकुटामध्ये महादेवाची पिंड आहे। महादेवाची पिंड आहे? हो। आणि अशीच त्याच्या बाजूला बेलाची पानं आहेत।
हा दागिना किती पुरातन आहे आणि याची जी डिझाईन दिसते त्याचं तुम्ही मला एक वैशिष्ट्य काहीतरी सांगत होता. हा जे दागिना आहे ती ह्याचा कधी केलाय कुणी दिलाय असा काही इतिहास इथं मंदिरमध्ये नाहीये. आमच्या पण गुरुनी वगैरे असंच आम्हाला सांगितलेलं आहे की बाबा ही पुरातन आहे. मग हे मंदिर ज्या वेळेस स्थापन झालं त्यावेळेसपासूनचे आहेत का त्या काही ह्याची कल्पना नाहीये. पण हे नित्यनेमानं आम्ही हाताळतो त्यामुळे ही व्यवस्थित जिथल्या तिथं आम्ही काढतो घालतो ठेवतो. लाल आहेत ती माणिक आहेत, हिरव्या आहेत ती पाचू आहेत, पांढरे आहेत ती हिरकणे आहेत आणि वरती काही मोती आहेत. असे सगळे जड जवाहीर विहिरे आहेत. माणिक, मोती, पाचू, नीळ असे सगळे अलंकार ह्याच्यात जडवलेले आहेत. मला असं सांगितलं चुलोजी बुवा की आपली ही जी मूर्ती आहे ती चलमूर्ती आहे. मग चलमूर्तीच्या संदर्भामध्ये जेव्हा दागिने काढले किंवा मूर्ती जेव्हा निद्रास अवस्थेमध्ये जाते त्यावेळेला जी ठेवण कशी करतो आपण, ठेवतो कसं आणि ते उतरवले कसे जातात? निद्रावस्थेत असताना अलंकार घालतच नाही. अलंकार हे फक्त सिंहासनावरच घालतो. झोपेत असताना अलंकार नसतात. फक्त नेत्र आणि मोती दोनच वस्तू असतात. भाविकांना देवीजींना हात लावायची परवानगी नाही की नाहीये, दागिन्यांना हात लावायची परवानगी नाही नाही. नाही. दागिन्याला बी नाही आणि देवालाही नाही. या दागिन्यांना हात कुणी लावायचा? आम्हीच घालतो तर आम्हीच काढतो. एकच. मुकुट त्यांनी आपल्याला दाखवला. पुढचा ते दागिना दाखवतात. चिलोजी बुवा ही मला वाटतं नथ आहे. नथ एक नेत्र जोडण नथ, दोन डोळे एक नथ नाकातील आणि हे नेत्र. हे नेत्रजड मध्ये जे दिसतंय ते हे काय? हे माणिक आहेत. लहान पण माणिक आहेत, मोठे पण माणिक आहेत. माणकाचे नेत्र आहेत. सहित देवीजींचं रूप जर बघितलं असेल तर त्यात सर्वात तुमच्या नजरेत जे भरतं ती म्हणजे नथ. कारण ती नथ इतकी आखीव आणि रेखीव आहे की कुठल्याही स्त्रीला असं वाटेल की अशाच पद्धतीची नथ जी आहे ती माझ्याकडे हवी. किती सुरेख नथ आहे ती, जी देवीजींच्या अंगावरती ज्या ज्या वेळेला अलंकार असतात त्यावेळेला ती असते. चिलोजी बुवा मला सांगत होते की आपण सुरुवात जी केलेली आहे ती टोपापासून केलेली आहे. त्याच्यानंतर येतात ते डोळे आणि हे त्याच्यानंतर येते ती नथ. पण देवीचे हात असे खुले नसल्यामुळे आम्ही हे मुकुटावर वापरतो. हे सुद्धा शिवकालीन. हा हे शिवकालीनच आहे. आताची याची जडण गडण नाहीये. असा आता कलाकुसर तुम्हाला कुठं पाहायलाही मिळणार नाही. हा लहान आहे तो तन्मणी आहे. हा पूर्ण मानकाचा आहे. खाली जे आहे ती मंगळसूत्र आहे. ह्याला तन्मणी आणि मंगळसूत्र असं दोन्ही एक नाव आहे. तन्मणी असतो कुठे देवीजी? हा कंठापाशी एकदम लावा असा फिट्ट गळ्याला असतो आणि त्याला लागूनच खाली मंगळसूत्र असं असतं. त्याप्रमाणेच मी इथं मांडणी जी केलेली आहे ती आम्ही घालतो त्या पद्धतीनेच मांडणी केलेली आहे. हा जो आहे तो काय आहे? हा मोत्यांचा कंठा. आणि मग हे पुन्हा पदक जे आहे ते पदक प्रत्येक पदराला एक एक मोती आहे खाली आणि मध्ये हिरकण्याची 2 पदक आहेत. नंतर माणिक आणि पाचू, माणकाचं पाचूचं, नंतर हिरकण्याचं पदक आहे. इथं पण माणिक आणि पाचू आणि मोती. ह्याला मोरवंची म्हणते. त्याला असे मोरवंचे असे पदक आहे ती आणि त्याला असे प्रत्येक पाकळ्या बसवलेल्या आहेत. 2-2 प्रत्येकी. ते पण माणिकच माणकाच्याच आहेत.
अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा हा हार आहे. व हा जो हार आहे हा हार कुठे असतो देवीजींच्या अंगावर? हा गळ्यात असतो. देवीच्या गळ्यामध्ये हा अलंकार आहे. जसं आपण सूर्यहार चंद्रहार घालतो ना, त्या पद्धतीनं मंगळसूत्र त्या पद्धतीनं हा गळ्यात घातलेला आहे. असं हे पदक आहे. जर तुम्ही बारकाईनं तुळजाभवानीचं रूप अलंकारासहित रूप जर बघितलं असेल तर हे पदक कसं दिसतं ते तुम्हाला जाणवेल. तुम्ही पुन्हा एकदा बघा. हे पदक आहे. हे मानकाचं पदक आहे आणि हे एकदम दुर्मिळ असं तुम्हाला कुठेही पाहायला न मिळणारे ह्याच्यात मोती आहेत की जसे ही समुद्रात ओरिजिनल निघतेच शिंपल्यातून त्या पद्धतीचे हे सगळे मोती आहेत. ह्याची घडण वगैरे ह्याला काही नाही, आकार वगैरे काही दिलेला नाहीये. असले ओरिजिनल मोती तुम्हाला आता कुठल्याही देवस्थानमध्ये किंवा मार्केटमध्ये पाहायला मिळणार. निसर्गात जसे मोती असतात त्या पद्धतीचे हे मोती आहेत. त्याची ही मागची बाजू आहे आणि त्याच्यावरच सुद्धा कोरीव काम. मला वाटतं एक पानासारखी त्याची रचना दिसते छोटीशी. सारखे हे हिरकण्याचं पदक आहे. ह्याला पूर्ण हिरकणे आहेत, खाली पाचू आहे आणि गळ्यात घातलं जातं. हे देवीच्या गळ्यात घातलं जातं आणि एकदम अनौलकिक हा पदक आहे. देवीजींच्या दरबारामध्ये आतापर्यंत मी जे दागिने बघितले, जे अलंकार पाहिलेत, त्यातला सगळ्यात अप्रतिम म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्यात अप्रतिम असा हा दागिना आहे. महंत मला सांगा, हा दागिना आहे काय? हे मानकाची माळ आहे. ह्याला माणिक आणि हे पूर्ण हिरेजडित माणिक आहेत. वरच्या बाजूला हिरकणी आहे, खाल्ल्या बाजूला पाचू आहेत. असं प्रत्येक ह्याला माणिक, हिरकणी आणि पाचू अशी सुंदर सुंदर पदकं आहेत ती. आता जे अलंकार काढत आहे तो पूर्ण हस्तकलेचा आहे. हा सूर्यहार म्हणतात ह्याला. हे 7 पदरी, हे पूर्ण 6 पदरी सूर्यहार आहे. हे हस्तकला म्हणजे पूर्वी काही मशिनी वगैरे नव्हत्या, त्या हाताने बनवलेली ही पूर्ण हस्तकला आहे. हा जो अलंकार आहे याला सरी किंवा चिंताक असे म्हणतात. पुष्कराज जो खडा आहे तो आपल्या हाताच्या अंगठीमध्ये ठेवतात, कारण त्यांनी भाग्याचा उदय होतो असं म्हटलं जातं. तशाच पद्धतीच्या पुष्कराज खड्याची रचना असलेला हा एक अप्रतिम असा दागिना आहे. माणिक, मोती, पाचू आणि हिरकणी याच्यासोबतच या दोन्ही बाजूला पुष्कराज खडा या दागिन्यामध्ये आहे. हा देवीजींच्या गळ्यातला जे अनेक अप्रतिम असे अलंकार आहेत त्यापैकीचा हा एक अलंकार आहे. नवरात्रामध्ये ज्या वेगवेगळ्या पूजा मांडल्या जातात आणि त्या पूजेमध्ये देवीजींच्या अंगावरती जे अलंकार घातले जातात त्यापैकी हा एक अलंकार आहे. तूर्तेनं वाट पाहत होतो. ती राजा शिवछत्रपतींनी दिलेली जी माळ आहे ती माळ आता चिलोजी बुवांच्या हातात आहे. मी अक्षरशः रोमांचित झालेलो आहे की राजा शिवछत्रपतीनं स्वतःच्या हाताने आई तुळजाभवानीला जी माळ घातली आणि ज्याच्यावरती राजा शिवछत्रपतींचा, महाराजांचा उल्लेख आहे, अशी ही माळ स्टार माझाच्या प्रेक्षकांसाठी घेऊन येताना अक्षरशः माझं मन भरून आलेलं आहे. कारण ज्याने इतिहास घडवला त्या राजा शिवछत्रपतींना
राजा शिवछत्रपतीने दिलेली ही ती माळ आहे आणि महाराजांना तुळजाभवानीनं जो आशीर्वाद दिला असं मानलं जातं की ज्या आशीर्वादाच्या जोरावरती, ज्या बळावरती महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या महाराजांच्या काळातली, त्या महाराजांनी दिलेली ही ती माळ आहे. चिलोजी बुवा, या माळेचं सगळं वैशिष्ट्य मला तुम्ही सांगा. हे माळ 101 मोहरा आहे, त्याच्यात 103 मणी आहेत आणि ह्या प्रत्येक पुतळीवर एक बाजूला राजा शिवछत्रपती असे कोरलेली कोरीव अक्षर आहेत आणि त्याच्या पाठीमागून जगदंबा प्रसन्न म्हणून अक्षर आहेत. म्हणून हे शिवछत्रपतींनी ही देवीला दिलेली भेट असं मानलं जातं. मी तुम्हाला दाखवतो की महाराजांच्या काळामध्ये महाराजांनी राजा शिवछत्रपती एका बाजूला लिहिलेलं आहे या माळेवरती, या माळेच्या पदकावरती, आणि दुसऱ्या बाजूला आई जगदंबेचं नाव आहे. शिवछत्रपतीने दिलेली ही हा जो अलंकार आहे, ही जी माळ आहे ती 1.5 किलो इतक्या वजनाची आहे. 101 मोहरा आहेत, पदकं आहेत की ज्याच्यावरती एका बाजूला आई जगदंबेचं नाव आहे तर दुसऱ्या बाजूला राजा शिवछत्रपती असं नाव आहे. 103 अशा मणी आहेत त्याच्यावरती. 1.5 किलो वजन आहे. सोमाशाला मोराचा आकार आहे. पाहण्यासारखा एकदम सुंदर असं मोर ह्याच्यावर 2 रेखाटलेले आहेत. पदक वगैरे त्या जडावे आहेत. माणिक, मोती, पाचू यांनी बनवलेली पदकं आहेत. हा जो 5 पदरी हार दिसतोय तुम्हाला, हा पुतळीचा हार आहे जिथे माणिक, मोती, पाचू अशा वेगवेगळ्या धातूंनी हा बनवलेला हार आहे. 5 पदरी हार आहे आणि शिवाजी महाराजांच्याच अलंकाराप्रमाणे, शिवाजी महाराजांच्याच हाराप्रमाणे या ठिकाणी सुद्धा मोहरा आहेत. आणि मी जो इतिहास तुम्हाला सांगतोय की या मोहरावरती प्रत्येक ठिकाणी पोर्तुगीज अशा शब्द कोरण्यात आलेला आहे. एक अंदाज असा बांधला जाऊ शकतो की पोर्तुगीजांचं जे राज्य भारतावरती होतं, गोव्यामध्ये विशेषतः होतं, त्यापैकीच कुणीतरी एका भक्तानं, भाविकानं हा हार देवीच्या चरणी अर्पण केलेला असावा. नवरात्रामध्ये देवीजींच्या ज्या पूजा बांधण्यात येतात त्यातला शेवटचे 2 अलंकार मी आता तुम्हाला दाखवतोय. एक खडावा आहे आणि एक पादुका आहेत. एक खडाव जोड आहे, दुसऱ्या आहेत ती पादुका आहेत. आणि जे पायजोड आहेत ह्याच्यात स्त्रीचे जे अलंकार बोटात वेगवेगळे असतात ते सगळे अलंकार इथं दिसतील आपल्याला. जसे नायकोडे साहेब पूर्ण माहिती देतील. पायजोड आहे, विरोधे आहेत, पाची बोटातले अलंकार वेगवेगळे विरोधे आहेत, जोडवे आहेत, मासुळे आहेत, करंगुळे आहेत, मास्क करंगुळे आहेत. हे जोडलेलं आहे. हे कोयऱ्याला जोडलेलं आहे. पहिले लोक पहिल्याचे लेणं आहे ते तोडे जोड आहेत. हे पाची बोटातले अलंकार कोयऱ्या आणि हे तोडे, पूर्वी तोडे घालीत होते चांदी. म्हणजे खडावा आहे ते खडवाची पण रचना खडावाची रचना हा वेगवेगळी आहे. ही जडावी खडव आहेत. हिरे, माणिक, मोती, पाचू ह्यांनी जी केलेले, तयार केलेले ही पादुका आहेत. ह्या वर्षभर असतात की या पुन्हा फक्त मोठमोठ्या सणावाराला अलंकार घातला जातो, त्यावेळेसच तेवढे मांडले जातात. एरवेळी 6 नंबर अलंकारच्या डब्यात असे हे असे अलंकार त्याच्यात नाही आहेत. त्याचं वैशिष्ट्य आहे की पूर्वी जी तोडे आणि कोयऱ्या स्त्री सौभाग्य जी घालीत होत्या त्या पद्धतीने ही सध्या म्हणजे आहे इथं देवीला सुद्धा घातले जाते. जुन्या पद्धतीचेच अलंकार म्हणजे ज्यावेळेस स्त्री सौभाग्य आहे, जोडवे, विरुद्या, करंगुळ्या, मास करंगुळ्या, तोडे पूर्वी घालीत होते तसेच देवीला सुद्धा सध्या म्हणजे त्या पादुकावर म्हणजे असं चिन्ह दाखविलेले आहेत. माणिक, मोती आहेत. तसेच या खडावामध्ये सुद्धा सगळ्या प्रकारचे माणिक, मोती
हे तिथे दिसतात. मी पहिल्यांदा एवढ्या जवळ या पादुकांनी खडावाच्या आलो. तुळजाभवानीच्या खजिना रूम मधल्या या पेटीतले सर्व अलंकार आम्ही तुम्हाला दाखवले. याशिवाय तुळजाभवानीच्या मूर्तीचं स्वतःचं असं एक वैशिष्ट्य आहे. ही मूर्ती स्वयंभू आहे. या मूर्तीच्या कपाळावरती महादेवाची पिंड आहे. दोन्ही बाजूपैकी एका बाजूला सूर्य आहे, दुसऱ्या बाजूला चंद्र आहे. अष्टभुजाधारी ही मूर्ती आहे. एका बाजूला 4 हात आहेत, दुसऱ्या बाजूला 4 हात आहेत आणि या सर्व हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र आहेत. मंदिर संस्थांच्या नियमानुसार अलंकार विरहित अशी तुळजाभवानीची मूर्ती दाखवणं शक्य नाहीये. तुर्तास तरी नवरात्रासाठी तुळजाभवानीच्या अलंकारासहित मी राहुल कुलकर्णी, स्टार माझा, तुळजापूर, तुळजाभवानीच्या खजिना रूम मधून.